याचा इतिहास मी आत्ताच्या भाषणात सगळा सांगितलेला आहे, लाईव्ह सांगितलेला आहे. माझी एवढीच विनंती आहे, उशिरानं मिळणारा न्याय हा अन्याय असतो. आज फेब्रुवारी महिन्यामध्ये जर कलेक्टर मॅडमनं कबालनामे द्या म्हणले असताना सुद्धा एप्रिल संपत आला यार, पण कोणी कबालनामे द्यायला तयार नाही का? हे फक्त या ठिकाणी जास्तीचे मुस्लिम आहेत, जास्तीचे दलित आहेत म्हणून अन्याय चालू आहे का? हा माझा प्रतिप्रश्न आहे. माझी विनंती अशी आहे की सर्व नंबर 4 मध्ये सर्व जाती धर्माची माणसं आहेत, वेगवेगळ्या नेत्याला, कार्यकर्त्याला, पक्षाला फॉलोअर्स करणारी माणसं आहेत. त्याच्यामुळे राजकीय विषय बाजूला ठेवून सर्व नंबर 4 अहमदपूरचे हे लाभार्थी आहेत, यांना तातडीनं कबालनामे दिले पाहिजे. कबालनामे मिळाल्यानंतर त्यांच्या सोयीप्रमाणे त्यांना प्रधानमंत्री आवास योजनेची घरे मिळाली पाहिजे, एवढीच साधी माफक अपेक्षा आहे. परंतु आजपर्यंत आम्हाला मान्य आहे की तुमच्या हातात नव्हतं, कोर्टाचे निर्बंध होते, शासनाचे निर्बंध होते, त्यावेळेस आम्ही असं म्हणलं नाही. परंतु निर्बंध उठून कलेक्टर मॅडमने निर्बंध उठून 2 फेब्रुवारी मध्ये पत्र दिलेलं आहे, 24 किंवा 28 काहीतरी, 20 तारीख, त्या दिवशी देऊन सुद्धा जर आपण कबालनामे देणार नसाल तर त्याचं कारण काय? काही चुका असतील, हे असतील, मग पहिलं प्रशासनानं काय केलंय? चुका केल्यात का? असं कसं? आणि म्हणून याला आज जर आम्ही आंदोलन जर घेतलं नसतो तर रात्रीपर्यंतच्या बैठका झाल्या नसत्या. प्रशासनाला वेळ आहे का नाही हा माझ्या समोरला प्रश्न आहे. गोर गरीब, दीन दलित, वंचितासाठी प्राधान्यक्रम असला पाहिजे असं मानणारा मी कार्यकर्ता. कारण आम्ही भारतामध्ये, स्वतंत्र भारतामध्ये राहतो. बाबासाहेबांच्या संविधानानं जो नागरिकांना दिलेला अधिकार आहे त्याच्यानुसार आमच्या सगळ्याची मागणी आहे की आमची मागणी रास्त आहे, चुकीची नाही, काहीतरी अनावश्यक नाही, किंवा जे धोरणात्मक एखादा निर्णय ते तुम्ही करून द्या असं जर म्हणत असेल तर आमचा कानाला खडा लावा. आमचं म्हणणं एवढं साधं आहे सर की कलेक्टर मॅडमनं फेब्रुवारी मध्ये तुम्हाला पत्र दिले की यांना कबालनामे देऊन टाका, तुम्हाला त्याची मीटिंग घेऊन फायनल करायची, एवढंच आहे, बाकी काहीच. श्रेयवादाचा तर खूप कुणाच्या मनात काय आहे कुणाला, तर माझं म्हणणं असं आहे, ज्यांना श्रेय घ्यायचंय, माझी हात जोडून विनंती, माझा कुणावरच आक्षेप नाही, ज्याला श्रेय घ्यायचंय त्याने घ्यायला कबालनामे द्या, बस, मला काही गरज नाही. 7 तारीख नाही, मला अधिकृत कुणाचंच निमंत्रण नाही आणि निमंत्रण असण्याचं काही कारण नाही. एक मी अतिशय सामान्य साधा कार्यकर्ता आहे. मी तिथं दिवस रात्र बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या सुशोभीकरणासाठी मी होतो. माननीय मंत्री महोदय त्या ठिकाणी आले, मी त्यांचं स्वागतही केलेलं. ते पण कोण काय म्हणलं किंवा तारीख काय होती मला माहित नाही. लाभार्थी सायंकाळी 7 वाजता जाताना मला भेटले आणि ते म्हणले की आज कबालनामे वाटप होते परंतु मिळाले नाही. असे आमचे ते भगत, माझा क्लासमेट आहे शिवाजी भगत, ते एक लाभार्थी, अजून त्यांची पत्नी एक, अजून कोणीतरी होते. आणि मी तिथे थांबल्यामुळे कुठे गेलतो भगत, असं कबालनामेसाठी गेलतो, देणार होते हो, आज मिळाले नाही. तिथून घातलं की काय अडचण काय, आणि मग मी पत्र दिलं की 14ची जयंती होऊ द्या, 15ला माझं आंदोलन राहील, तोपर्यंत द्या. मग ते म्हणले थांबा, लिहायला वगैरे वेळ लागणार आहे. तरी अजून परत काल 2 दिवसाची मुदत वाढून दिलं. मग काल रात्री 10 पर्यंत वगैरे प्रशासन बसलेलं होतं, अलर्ट मोडवर होतं. माननीय उपविभागीय अधिकारी मॅडम, माननीय सीओ मॅडम यांचं मी मनाच्या अंतःकरणातून आभार व्यक्त करणार आहे. त्यांचं सातत्यानं सहकार्यच आहे, गोर गरिबाच्यासाठी, वंचितासाठी सहकार्यच आहे. फक्त याही कामासाठी त्यांनी सहकार्य द्यावं अशी माझी नम्र विनंती आहे. पण नाहीच, तुम्ही कार्यालयाच्या समोर पायऱ्यावर बसलेले आहात, हो, उठणार का नाही कबाल घेतली? नाही नाही नाही, आम्ही इथून उठणार नाही. आता मी तर सगळेजण म्हणलेले उठायचं नाही, मी त्यांच्या सोबत आहे. मला शेवटी लोकांचं बघायचं, लोकांनी जर म्हणले चलो भाई निकलेंगे कल परसों, चलो, मेरा कुछ नाही. तारीख जरी दिलं तरी आम्ही सगळेजण विनंती करू, तारीख सुद्धा मिळावी ते चालते. आम्हाला का बसून घेतलं इथं 11 जणांना? मग सगळ्याला द्यायचं आहे तर सगळ्याला द्या ना, मग सगळं तयार आहे ना. मग तुमचं तुम्ही कोणी बी तुम्हाला बोललं, काय बी बोललं तर तुम्ही कुणाचं ऐकून तुम्ही आम्हाला देणं झाला, काय राजकारण केलं? 11 जणांना जे कबालनामे देणार होते त्या संबंधीचं पत्र तुमच्याकडे आहे का? त्या 11 जणांची नावं काय, कोण होते? हे आहे किती त्याच्यामध्ये आहे. एक शिवाजी भगत, शेख शादुल मुस्तफा, शेख शादुल मुस्तफा, युवराज गायकवाड, जग्गू वाघमारे, तानाजी भगत, मुस्तफा, सय्यद सालर, शेख मखदूम अहमद साहब,
त्या दिवशी सगळ्या कास्टचे 4 होते. त्या दिवशी कबालनामे घेण्यासाठी हजर असलेल्यापैकी कुणी इथं हजर आहे का? हो की आहे की कोण आहे? न्याय घेऊन युवराज हा, या. साहेब या सर, माईक घेऊन या. शार्दूल आहे या.